नमस्कार दर्शक हो, मी आहे काजल आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे। पहिल्या बैठकीपासून आतापर्यंत आघाडीचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदललेले आहे। सुरुवातीला सोबत असलेल्या काही पक्षांनी आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय, तर काही नव्या पक्षांच्या या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नागपूरमध्ये खासदार क्रीडा महोत्सवाचा भव्य समारोप झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरात आधुनिक क्रीडा सुविधा उभारून खेळ संस्कृतीला चालना देण्याचे सांगितले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढील खासदार क्रीडा महोत्सव विदर्भ स्तरावर घेण्याची घोषणा केली, तर केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी 2036 ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर देशभर क्रीडा सुविधांचा विस्तार होत असल्याचे सांगितले। यावेळी विविध क्रीडा प्रकारांतील 14 खेळाडूंना खासदार क्रीडा भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 392व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नागपुरातील हिवरी नगर येथे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। छत्रपती शिवराय स्मारक समितीच्या वतीने झालेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने शिवभक्त आणि नागरिक सहभागी झाले। यावेळी शिवरायांच्या स्वराज्य, सुशासन आणि राष्ट्र निर्माणाच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प घेण्यात आला। नागपुरातील कामगार नगर परिसरात फर्निचर कंपनी मागील मोकळ्या जागेत साचलेल्या फर्निचर कचऱ्याला अचानक आग लागली। आग लागल्याची माहिती मिळताच सुगतनगर अग्निशमन दलाची टीम अवघ्या 3 मिनिटात घटनास्थळी पोहोचली आणि आग आटोक्यात आणली। त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किट, निष्काळजीपणा किंवा इतर कारणांबाबत तपास सुरू आहे। स्थानिक नागरिकांनी मोकळ्या जागेत दीर्घकाळापासून कचरा टाकला जात असल्याची तक्रार करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।